लिए हमारे पंजाब राज्य के प्रभारी पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी जी हमारे निरीक्षक है और हमारी दीदी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण जी इस प्रक्रिया के लिए निरीक्षक बन के आए हैं। सारी प्रक्रिया सभी हमारे विधायक इस सारी प्रक्रिया में रहने वाले हैं। आने वाले जो हमारा नेता चुना जाएगा उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। फ्रंट रनर कौन है सर? तर चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते। विधिमंडळ पक्षनेता निवडी आधी आज भाजपची कोर बैठक होते। म्हणजे तुम्ही आता विधान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटीची बैठक आहे आणि 11 वाजता आमच्या विधानसभेचा जो गट आहे या विधानसभा गटाची बैठक आहे। आमच्या या बैठकीकरता गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री पंजाबचे प्रभारी विजय रूपानी जी या पूर्ण प्रक्रियेकरता आलेले आहेत। आमच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन जी या प्रक्रियेकरता आलेले आहेत आणि दोनही बैठका संपल्यावर आपल्याला या ठिकाणी तर थोड्याच वेळात भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे। विधिमंडळ पक्षनेता आणि शपथविधी सोहळ्याचा यातून आढावा घेतला जाणार आहे। विधिमंडळ पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। तर राज्याला सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या मुख्यमंत्री पदाचा आज फैसला होईल। भाजप विधिमंडळ पक्षनेत्यांची आज बैठक आहे, मात्र त्याआधी अगदी काही क्षणात भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक होणार आहे। थोड्याच वेळात भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात कोअर कमिटीची बैठक होणार आहे। विधिमंडळ पक्षनेता आणि शपथविधी सोहळ्याचा यातून आढावा घेतला जाईल। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण हे विधान भवनात पोहोचलेत आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। विनोद तावडे देखील आता विधिमंडळात पोहोचतायत। या सर्व बैठकांसंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर। गणेश, प्रज्ञा, आता करून सगळे आमदार इथं पोहोचतायत आणि सगळ्या आमदारांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता, एक स्माइल होती आणि सर्वांचं हेच म्हणणं होतं की 5 वर्षांचा वनवास खऱ्या अर्थानं आमचा संपलेला आहे आणि आज आम्ही देवेंद्र भाऊ यांची निवड करू अधिकृतरित्या। थोड्याच वेळात त्याची घोषणाही होईल आणि विनोद तावडे देखील इथं आलेले आहेत। विनोद तावडे च्या इथं आपण पाहतोय की गर्दी झालेली आहे, माध्यमांनी त्यांना घेरलेलं आहे आणि एकंदरीत ज्या प्रकारे आजची स्थिती आहे त्याला आपण जर पाहिलं तर भाजपसाठी आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं चयन होईल। त्यामध्ये काय आमदार आहेत, काय म्हणाल सर? आजचा दिवस खूप महत्वाचा, आजचा दिवस माहोल आहे भावना काय खूप चांगल्या प्रकारे जिंकलेली आहे। बरोबर, निश्चितच देवेंद्र फडणवीस अच्छा। तर इथे आपण पाहतोय ज्या प्रकारे सपोर्टेड आहोत। अच्छा, तर इथं आपण पाहतोय ज्या प्रकारे आमदारांचे इथं आपण पाहतोय की गर्दी झालेली आहे। त्या आमदार आता विधिमंडळाच्या आत जात आहेत आणि ह्या अर्थानं इथं आता थोड्याच वेळात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले थोड्याच वेळात ऑब्झर्व्हर येतील, ताज प्रेसिडेन्सी म्हणणं आधी भाजपची कोर कमिटीची बैठक होणाऱ्यानंतर इथं आपण पाहतोय की ज्या प्रकारे गर्दी झालेली आणि सगळ्या आमदारांचं हेच म्हणणं आहे की आम्ही लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आम्ही सुद्धा सगळेजण या क्षणाची प्रतीक्षा करतोय। अगदी काही क्षणामध्ये याची अधिकृत घोषणा होईल। थैंक यू। महाराष्ट्र की बहनों का लाडला भाई जिनका नाम कुछ ही क्षणों में यहाँ पे आने वाला है। आगे हम सारी बहनें बहुत खुश है, आनंदी है और बहुत एक्साइटेड भी है।
तर विधिमंडळ परिसरात आमदारांची मोठी लगबग दिसून येते। थोड्याच वेळात भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात कोअर कमिटीची बैठक होणार आहे। राज्याला सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या मुख्यमंत्री पदाचा आज फैसला होण्याची शक्यता आहे। तर कोण होणार मुख्यमंत्री याचं नाव आज जाहीर होईल। भाजप विधिमंडळ पक्ष नेत्यांची आज बैठक आहे, मात्र त्याआधी अगदी काही क्षणात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते। आता कोर ग्रुपची 10 वाजता मीटिंग आहे, 11 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। आमचे 2 निरीक्षक आलेले आहे, सर्व आमदारांचं मत ते जाणून घेणार आहे आणि जे काही आमदाराचं मत असेल त्या मताच्या आधारे आमचा नेता कोण आहे हा ठरवला जाणार। बिल्कुल कोई ना तो एकनाथ शिंदे नाराज है ना अजीत दादा नाराज है, तीनों पार्टियां साथ में मिलकर डीसीएम बनने के लिए तैयार है एकनाथ शिंदे, डीसीएम बनने के लिए तैयार है क्या? मंत्रालय की मांग जो है उनके देखिए पहले सीएम और डीसीएम का शपथ ग्रहण होगा। और पाटिंबा है देवेंद्र फडणवीस जी की महाराष्ट्र को जरूरत है, महाराष्ट्र के विकास के लिए, महाराष्ट्र के भविष्य के लिए देवेंद्र फडणवीस चाहिए और पूरी ताकत से हम लोग उनके साथ खड़े हैं। आपकी कैबिनेट में पोजीशन होगी, नाराज है ऐसी खबरें, आपकी कैबिनेट में पोजीशन होगी, क्या कहेंगे? काफी ज्यादा नाराज है, ऐसा है अभी तो सामने नहीं आ रहे। मुख्यमंत्री जी करके सभी महाराष्ट्र की इच्छा है, महाराष्ट्र की जनता की इच्छा है कि देवेंद्र फडणवीस साहब शपथ लेना चाहिए मुख्यमंत्री बोल के, और वो शपथ लेने के बाद ये दोनों शिंदे जी रहो या अजीत दादा रहे, ये उप मुख्यमंत्री के लिए काम करेंगे। और मुझे लगता है आज जिस तरह से एक मुख्यमंत्री होते हुए देवेंद्र फडणवीस जी इतना बड़ा मन करके उन्होंने पिछले टाइम आपने देखा उप मुख्यमंत्री का पद स्वीकारा, वो भी महाराष्ट्र के हित के लिए। तो राजनीति में आगे पीछे होता है और यहाँ भी होगा। आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज भाजपचा गटनेता निवडला जातोय। थोड्याच वेळामध्ये कार्यकर्ते, सर्व मतदार, सर्व महाराष्ट्र आज खुश आहे की त्यांना आज भाजप मित्रपक्ष महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे। उद्या महायुतीचा मुख्यमंत्री बनणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा गटनेता आज नेमणार आहेत। त्याच्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत। महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्यामुळे गटनेता हा भारतीय जनता पार्टीचा निवडल्यानंतर मुख्यमंत्री महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा होईल। देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या भाजपचा चेहरा म्हणून आम्ही सर्वांनी मान्य केलं होतं। आता बाब असे की आज सुद्धा 99% आमदारांच्या मनात तोच चेहरा आहे, परंतु आता वरिष्ठ लोकांच्या मनात काय आहे ते पण आता आम्ही बघून घेऊ। तुमची भूमिका, तुम्ही दिग्गज आहात, तुम्ही सरकारमध्ये अशी खूप चर्चा आहे, गणेश नाईक कुठे असतील? नाही बाबा अशी की आता ते आमचं नंतर बघू, पहिल्यांदा पक्षाच्या नेतृत्वाचं बघू। आज सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटीची बैठक आहे आणि 11 वाजता आमच्या विधानसभेचा जो गट आहे या विधानसभा गटाची बैठक आहे। आमच्या या बैठकीकरता गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री, पंजाबचे प्रभारी विजय रुपानीजी या पूर्ण प्रक्रियेकरता आलेले आहेत। तर देवेंद्र फडणवीसही विधान भवनाच्या दिशेने आता रवाना होत आहेत। भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आता काही क्षणातच सुरू होणार आहे। विधिमंडळ पक्ष कार्यालयात ही भाजप कोअर कमिटीची बैठक होईल। विधिमंडळ पक्षनेता आणि शपथविधी सोहळ्याचा यातून आढावा घेतला जाणार आहे। भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे देखील काल महाराष्ट्रात दाखल झालेत। त्यांच्या उपस्थितीत आणि इतर आमदारांच्या उपस्थितीतही ही बैठक पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस आता विधान भवनाच्या दिशेने रवाना होत आहेत। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याचा आज फैसला होणार आहे आणि फडणवीस विधान भवनाकडे आता रवाना झालेले आहेत। राज्याला सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आज जाहीर होणार आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी अजय माने। अजय, आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आहे, विधान भवनाजवळ एक लगबग दिसते, काय सांगशील, कसं वातावरण आहे तिकडे? आता आपण जर पाहिला आज भाजपची कोअर कमिटीची बैठक आहे आणि त्यासोबतच
आज भाजपचा जो आहे तो पक्षनेता सुद्धा निवडला जाणार आहे आणि त्याच्यानंतर उद्या मुख्यमंत्री पदाच्या शपथग्रहणाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जे ते देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्रात भाजप नेत्यांमध्ये जे महत्वाचं नाव आहे आणि मुख्यमंत्री पदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस आता जे ते सागर या त्यांच्या निवासस्थानावरून जे ते विधान भवनाकडे निघालेले पाहायला मिळालं. आपण जर पाहिलं तर केंद्रातून निरीक्षक जे ते महाराष्ट्रात काल रात्री उशिरापर्यंत दाखल झाले होते. काही वेळात ते सुद्धा विधान भवनात पोहोचणार आहेत. सर्व आमदार यांची लगबग, कोर कमिटीची लगबग जी ती विधान भवनाच्या पटांगणात आवारात आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यांना ज्यांची प्रतीक्षा होती किंवा मग भाजपकडून संपूर्ण निवडणुकीच्या काळात 2014 पासून जे नेतृत्व आलं ते देवेंद्र फडणवीस आता जे ते त्यांच्या निवासस्थानावरून जे ते निघालेले. खरं तर मी पुन्हा येणार अशा घोषणा, असे बॅनर जे ते लागलेले पाहायला मिळत आहेत. अनेक जागेंवर जे ते देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनर जे ते लागलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर आज देवेंद्र फडणवीस जे ते विधान भवनाकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता इथून कोर कमिटीच्या बैठकीला जी आहे ती सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर म्हणजे ती पुढची एकंदरीत पक्षनेता ठरवण्याची प्रक्रिया असेल. नाहीतर त्याच्यासोबतच जर पाहिलं तर आज कोर कमिटीच्या बैठकीत काय काय मार्गदर्शन केंद्राच्या निरीक्षकांकडून देण्यात येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब आज होणार का, हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. आणि त्याच्यानंतर ऑल द BJP legislature in Maharashtra are assembling today at 10:30 to elect the leader. Our parliamentary board has sent 2 observers, Nirmala Sitharaman ji and Vijay Rupani ji. We hope whatever is in the interest of Maharashtra state will be there, and the foremost interest of all the legislatures and the BJP party at large is to make this Maharashtra number 1 state, not only in this part of the region but on the whole country. विधायक दल की मीटिंग अभी 10:30 बजे हो रही है. हमारे बीजेपी पार्लियामेंट्री बोर्ड ने 2 निरीक्षक सम्मान्य निर्मला सीतारमन जी और विजय रूपानी जी को भेजा है. हमें पूरा यकीन है कि बीजेपी और महाराष्ट्र के विधायक दल की ओर से महाराष्ट्र के हित को सर्वतोपरि रखा जाएगा और निश्चित तौर पे महाराष्ट्र को आने वाले समय में देश का 1 नंबर का राज्य बनाने के लिए हम आज निर्णय लेंगे. करून सर्व आमदारांनी केलं त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. नगर जिल्ह्याने बरेच काही बदल या निवडणुकीमध्ये दाखवले. विशेषतः संगमनेरमधला पराभव, बाळासाहेब थोरातांचा अमोल घोटाळ्यांचा विजय कसं बघताय? बाळासाहेब थोरातांचा तर हा पराभव निश्चित ठरलेलाच होता. त्याचं कारण असं आहे की आता इतक्या वर्ष सत्तेत राहिले, परंतु सत्तेत राहता असताना नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राचं तर कुठलंच काम विकासाचं केलं नाही. परंतु ज्या मतदारसंघामध्ये 7 वेळाला विजय मिळवला त्या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मला असं वाटतं कुठलाच विकास पाहायला मिळाला नाही. आणि एक साध्या माणसांनी, गरीब कुटुंबातल्या व्यक्तींनी त्यांचा आज पराभव खरं वास्तविक पाहता पाहायला मिळण्याचं काम झालं. त्याचं एकच कारण आहे, आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली, परंतु संधीचा कुठल्याच प्रकारचा उपयोग करण्याचं काम झालं नाही. म्हणून प्रत्यक्षात त्यांचा पराभव आज पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालंय. तर थोड्याच वेळात भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात कोर कमिटीची बैठक पार पडते. बोलता तुम्ही जे माजी मंत्री सुभाष देशमुख आहेत, काय सांगता, आज गटनेता निवड होणार आहे. कोण गटनेता निवड होईल? देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या ह्याच्यात केवळ देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होऊ शकतात. पण खरं तर मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे सुद्धा नाराजी पाहायला मिळेल आपल्याला. भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री पद घ्यावं. पण मधल्या काळामध्ये अनेक नावांची चर्चा सुरू होती, भाजपची सुद्धा अनेक नेत्यांची सुद्धा चर्चा चालू होती. मला असं वाटतं मीडिया चर्चा करतं, पक्षात नाही. देवेंद्र फडणवीस हे सीएम मध्ये दावेदार आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री. पाहतोय आपण देवेंद्र फडणवीस जे आहे तेच मुख्यमंत्री होतील आणि मीडियाच इतर यांचं जे आहे ते नावं चालवतात, अशा प्रकारचं सुभाष देशमुख यांना पाहायला मिळत आहेत. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. मी त्या बाबतीमध्ये त्यांना सांगितलं आहे, बघू आता. देवेंद्रजी हे नेहमी पॉझिटिव्ह असतात आणि त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह पद्धतीने त्यांनी शब्द दिले आहे. तर आपण लाईव्ह दृश्य पाहतोय.
विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही मोठे नेते आता विधी भवनात दाखल झालेले आहेत. रवींद्र चव्हाणही येथे आपल्याला उपस्थित असल्याचं दिसत आहेत आणि थोड्याच वेळात भाजपचे निरीक्षक देखील विधान भवनात पोहोचणार आहेत. तर थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा ताफा देखील सागर बंगल्याहून विधी भवनाकडे निघाला होता आणि आज भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक विधिमंडळाच्या परिसरात पार पडणार आहे. विधी भवन परिसरात पार पडणार आहे आणि बडे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते आणि फडणवीस हे गटनेते म्हणून निवडले जातील, तेच मुख्यमंत्री होतील असं अतुल सावेंनी म्हटलंय. राज्याला सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आज जाहीर होणार आहे आणि भाजप विधिमंडळ पक्षनेत्यांची आज बैठक आहे. पण त्याआधी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडणार आहे. विधी भवन परिसरात बड्या नेत्यांची लगबग दिसून येते आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा पेच आज सुटणार आहे. तसंच भाजपचा गटनेता, विधिमंडळ गटनेता देखील आज जाहीर होणार आहे. विधिमंडळ पक्षनेता आणि शपथविधी सोहळ्याचा या बैठकीतून आढावा घेतला जाणार आहे. तर नवनिर्वाचित आमदार आणि नेत्यांची लगबग विधी भवन परिसरात दिसून येते. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडते. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटून गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा तर विधान भवनाच्या परिसरात आमदारांची लगबग दिसून येते. आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडते. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, चित्रा वाघ यांसारखे बडे नेते आज उपस्थित आहेत. तसेच भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. अभिषेक, विधी भवन परिसरात सध्या लगबग दिसून येते आमदारांची, काय नेमकं चित्र आहे तिथे? नक्कीच आता जर का पाहायचं तर थोड्याच वेळात जी विधिमंडळ गटनेता आहे त्याची निवड आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वी जर का पाहायचं तर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आपल्याला होताना पाहायला मिळेल. या भाजपच्या कोअर कमिटीमध्ये नेमका प्रस्ताव कोणी मांडायचा, कोणी एकूण नाव जे आहे ते देवेंद्र फडणवीसांचं पुढे करायचं, यासाठी संपूर्ण बैठकचं आयोजन जे आहे ते करण्यात येईल. आणि या बैठकीच्या आयोजनानंतर जी विधिमंडळाच्या गटनेते पदासाठी जी आमदारांची बैठक आहे त्यामध्ये तो नेता एकूणच प्रस्ताव जो आहे तो सादर करेल. त्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते आपल्याला विधिमंडळ गटनेत्यासाठी पुढे येताना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वी जर का पाहायचं तर एकूणच लगबग सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सगळे जे आमदार आहेत त्यांच्याकडनं भगवे फेटे जे आहेत ते परिधान करण्यात येत आहे विधिमंडळामध्ये. आणि एकूण या सगळ्या गोष्टीमध्ये पाहायचं तर विनोद तावडे असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण असतील, सोबतच रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील, असे सगळे जे कोअर कमिटीचे मुख्य मंडळी आहेत हे सगळे उपस्थित आपल्याला आता पाहायला मिळतात. आणि थोड्याच वेळात कोअर कमिटीची बैठकीला देखील आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. अभिषेक, कोणकोणते बडे नेते आज तिथे उपस्थित आहेत, काय वातावरण नेमकं आहे, आमदारांच्या भावना नेमक्या काय आहेत? आता जर का पाहायचं तर सगळे आमदारांकडनं फेटे जे आहेत ते भगवे फेटे परिधान करण्यात येत आहेत. एकूणच भाजपकडनं या निवडणुकीमध्ये एक है तो सेफ है हा नारा देण्यात आलेला होता, हिंदुत्व चा नारा देण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगानं संपूर्णपणे जे भगवे फेटे आहेत हे सगळे आमदार आपल्याला परिधान करताना पाहायला मिळत आहेत. एकूणच या एक है तो सेफ हैच्या नाऱ्याची पुनरावृत्ती आपल्याला या शपथविधीमध्ये देखील होताना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वी आमदारांकडनं देखील भगवे पेटे जे आहेत ते परिधान करत सेंट्रल हॉलमध्ये हे सगळे आमदार आपल्याला या विधिमंडळ गटनेत्याची निवड करताना पाहायला मिळतील. नक्कीच अभिषेक, इथली लगबग दिसते. आज विधान भवन परिसरात ही नवनिर्वाचित आमदारांची लगबग दिसते. आमदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदी बैठकीसाठी फडणवीसही आता रवाना झालेले आहेत. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
दे दिया सम्मानीय देवेंद्र फडणवीस साहब, महाराष्ट्र का विकास पुरुष, वही मुख्यमंत्री बनना चाहिए, वही मुख्यमंत्री बनेगा। तर विधान भवन परिसरात नवनिर्वाचित आमदारांची लगबग दिसून येते, तर भाजपचे केंद्रीय निरीक्षक देखील लवकरच इथे पोहोचणार आहेत। भगवे फेटे बांधून सर्व निर्वाचित आमदार बैठकीसाठी तयार होत आहेत आणि एक है तो सेफ है हा नारा पुन्हा एकदा शपथविधी कार्यक्रमातून दिसून येतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक महत्त्वाची आहे। तर थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे देखील निघाले होते आणि ते आता विधान भवनात दाखल झालेले आहेत। विधिमंडळ पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची गटनेता म्हणून आज निवड होणार आहे आणि उद्याच्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक महत्त्वाची ठरते। तर राज्याला सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या मुख्यमंत्री पदाचा आज फैसला होणार आहे आणि भाजपच्या कोअर कमिटीची बैठक त्यासाठी महत्त्वाची आहे। विधिमंडळ पक्षनेता आणि शपथविधी सोहळ्याचा यातून आढावा घेतला जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात दाखल झाले आहेत। भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे देखील थोड्याच वेळात विधान भवनात दाखल होतील। तर देवेंद्र फडणवीसांचा ताफा आता विधान भवनात दाखल झालेला आहे। आमदारांची लगबग, मोठा पोलीस बंदोबस्त इथे असलेला दिसतोय। भाजपचे बडे नेते विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती आपल्याला दिसते। तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।